हॅलो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर आम्ही गावी चाललो आहे, तर म्हणलं एक छोटासा व्लॉग बनवूया. सो मी तिकडचं सुद्धा रेकॉर्ड करेल जे जमेल ते. आणि हे बघा, ओढ लाविती अशी जीवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. ही एक्साइटमेंट लेवल कॅफेमध्ये अशा अनॅस्थेटिक बॅग आमच्या. काही 12:30ची बस आहे आमची. आम्ही इकडे जवळपास 11:30ला आलो आहे, तर थोडंसं खाऊन घेतो आहे कारण बस यायला खूप वेळ आहे अजून. एवढ्या रात्री बर्गर किंगच ओपन होतं. ऑर्डर रेडी मॅडम. और यहाँ पे और एक्टिंग के 50 रुपए कट. और इस सज्जन को क्या दिक्कत है? और ऐसे ही करते सबकी गाड़ियाँ आती रही और सब लोग जाते रहे, हम यहाँ पे ही टाइम देखते हुए बैठे रहे. काही जवळपास 1 वाजत आलंय आता. माँ मेरे करण अर्जुन कब आएंगे माँ? फायनली आपली अर्चना आली आहे. चला चढूया काय गाडीमध्ये. गाईज, आता वाजले 5 आणि अजून 1 तास तरी लागेल. 5 वाजता इकडे बस थांबली आहे चहा नाश्त्यासाठी. अशा प्रकारे 8 वाजता आम्ही घरी पोहोचलो. आमरस चालू आहे आता. आमच्या घरचा आमरस करणारा व्यक्ती हा. गरम गरम पोळी चालू इकडे. आ गए शाइनिंग मारने यहाँ पे. साला को 2 दिन से नहाया नहीं है, जब से आया मुझे तो ही जा रहा है. तू दिल्यावर का काल जरा नाटकं केली पण नंतर शांत उभी राहिली ती थोडा वेळ. शट अप. काहीच पोहोचल्यानंतर नाश्ता जेवण वगैरे करून नंतर आम्ही इकडे शेतात आलो फिरण्यासाठी. घरापासून जवळच येतात, सगळेच आलो होतो इकडे. हेलो दीदी, मैं हूँ चंद्रा और ये मेरी सिस्टर. इकडे गाईच्या गोठ्याचं काम चालू आहे. गाईस, ऊन तर ठीक आहे पण एवढी हवा चालू आहे ना इकडे, तर खूप छान वाटतंय. गाईज, हाच आहे तो मुलगा जो तुम्ही बघता रोज रील्समध्ये. हा गावाकडे आला की असा लुक झाला आज. गाईज, ही बघा आमची विहीर. खूप खोल आहे ही. सध्या उन्हाळा आहे ना, त्यामुळे काहीच नाही आहे इकडे. व्ह्यू तर काय कमाल आहे, पण इतका वेळ नाही आहे. सो मी निघाली आता. बघा गाईज, मी 1 तास झालो खाली गेलोय, फ्रेश वगैरे झालो, वरती आलो, तरी मॅडम अजून झोपलेला आहे. चला उठूया यायला. उठा उठा, सूर्य डोक्यावरती आलाय. सकाळचा चहा आणि त्यानंतर नाश्ता. गाईज, मी आता गावाकडे आलोय. मस्त आराम चालू आहे. रील बघायची, खायचं प्यायचं आणि झोपायचं. मस्त आराम. आणि हे जर मी तिकडे गेला असता ना, काय आणि तिचं काय चाललं तर तुम्हाला दाखवतो. माझं काम. आज आम्ही शेवयाची खीर बनवणार आहे, त्यासाठी ड्रायफ्रुट्स. आता ही आम्ही शेवयाची खीर बनवतोय. हे थोडंसं बाकी आहे, हे पण करणार आहे. माझी फेवरेट भेंडीची भाजी. शेवयाची खीर म्हणजे ना, मला एक असं स्वीट आयटम वाटतो की जे सगळ्यात पटकन तयार होतो आणि छानही लागतो. शेवया छान मस्त अशा भाजून घ्यायच्या. काहीच इकडच्या फॅनचा तर काहीच उपयोग नाही, आपलं गरम होत आहे. म्हणूनच असं काहीतरी ब्लॉग ट्राय केला आहे. म्हणजे मी असं ठरवलं होतं की जे पण ब्लॉग आहेत ना, ते जास्त करून असे ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे बनवेल. पण या लॉंग विकेंडला आम्ही इकडे आलो, तर मग म्हणलं चला ठीक आहे, इकडचा एक ब्लॉग बनवूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना, मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे ना ट्रायपॉड वगैरे काही चांगलं नाही, पुन्हा सगळं अँगल येतं. हे ते शेवया भाजलेल्या, हे ड्रायफ्रुट्स आणि ही इलायची पेस्ट. दुधातही करू शकतो, पण आम्ही असं प्रेफर केलं की हे पाणी गरम झाल्यावर त्यात शेवया वगैरे टाकणार, दूध नंतर टाकणार वरून. तूप टाकले आता.
आता त्यात दूध टाकायचं. ओके, खीर ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त थोडा वेळ उकळी आली की झालं, बंद करायची आणि गाईज आमच्याकडे ना ह्या 2 गाई पुन्हा आज नवीन घेतल्या आहेत. मला एवढी एक्साइटमेंट वाटत होती ना की या खाली कशा उतरतील हे बघण्यासाठी मी एवढं फास्ट पळत पळत आली आहे ना इकडे, सिरियसली. मग नंतर आम्ही त्यांची पूजा केली. पण ना नवीन ठिकाणी आल्यामुळे त्या दोघी एवढं ओरडत होत्या ना, एकदा ती ओरडायची नंतर तिचं वासरू, ती ओरडायची वासरू, असं कंटिन्यू चालू होतं लिटरली 1-2 तास. आणि ही ओरडली की लगेच तिचं वासरू ओरडतं. बाकीच्या गाई तिकडे बांधल्यात, त्या खूप शांत आहेत, पण ह्या दोघी नवीन आल्या आहेत ना, खूप ओरड. किती गोंड आहेत हे. हा बघा कष्टाळू मुलगा. हनी, स्किन केअर मॅन्डेटरी. कुछ भी हो जाए, स्किन केअर इज मॅन्डेटरी. दूध उत्पादक शेतकरी. मी तर तुला पहिल्यांदाच असं काम करताना बघतीये रे. लहानपणापासून हे काम करतो. अच्छा. मी खूपच विचारपूस करत होती म्हणून मलाच काम लागलं. क्या बात है. 2 रुपए के चक्कर में क्या क्या करना पड़ता है गाइस. ही आमची राधा. हेलो गाइस, मैं हूँ राधा. 2 cuties in 1 frame गाईज. तर गाईज असा होता आमचा लॉंग विकेंड. खूप हेक्टिक होता. आज रात्री आम्हाला पॅकिंग करून रात्री निघायचं आहे. तर मग उद्या पहाटेच तिकडे पोहोचणार आणि उद्या मंडे तर ऑफिस असणार ऑब्विसली.